वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पोट भरण्याची अक्कल सगळ्याला आहे, गुराला आहे, गुणालाही आहे. त्याच्यात काही कुठे अक्कल कोणती नाही, उद्धाराची नाही. आणि मनुष्य देव पोट भरण्याकरता आहे का उद्धारा करता आहे? विठ्ठल केवळ पोट भरून जर मनुष्य मरत असेल तर भले तुझं भले पक्षी त्या पक्षी उपाशी राहत असतात. उद्धाराचा देव आहे. उद्धाराचा चला हित कळत असत असा जो आहे बरं का, ज्याला पारमार्थिक हित कळते, अशा या रत्नाला जन्म देणारे आई वडील सुद्धा ज्ञानोबा आपले तुकोबारे म्हणतात, तो तर धन्य आहेच आहे, पण त्याला जन्म देणारे आई वडील सुद्धा धन्य आहे. मंगाच्या पहिल्या चरणात पण शास्त्रीय दृष्ट्या किंवा धार्मिक दृष्ट्या विचार केला तर सेवेला फार मूल्य आहे. त्या सेवेचे पुष्कळसे प्रकार पडत असतात, तेव्हा सोडून द्या. कोणी देशसेवा करत असतो, कोणी सामाजिक सेवा करतो, कोणी देवाची सेवा करतो, कोणी धर्माची सेवा करत असतो. तो प्रश्न सोडून द्या. इकडच्या काळामध्ये सेवा धर्म हा कमी होत चाललाय. इथले पहा आता इतका कमी होत चाललाय. कोणाच माहिती, कोणाला माहिती, उद्या जर बापाची सेवा जर करायला तर मुलाला सेवलं तो पगार मागे. विठ्ठल आज काल आलाय, आल्याशिवाय राहणार नाही. कालच कसा आहे खबर का? हे सगळं विचित्र प्रकार व्हायला लागलेला आहे. आम्ही एकाला विचारलं म्हणलं, अरे तुझे वडील शेजारच्या खोलीमध्ये राहतात, तेव्हा तू आणखी वडिलाची खोली झाली पाहिजे, तिथंच तू शेजारी राहतो. आजचा विद्यार्थी आणखी आम्हाला उत्तर देत असतो, म्हणलाय बा माझीच खोली म्हटलं मी 10 दिवस झाडत नाही तर माझ्या बापाची काय म्हणलंय बा, काही सेवा केली पाहिजे वडिलाची. तुला जन्म दिलेला आहे, तुला शिकवता टमकं काहीतरी वडिलाची सेवा नको का करायला? त्यांना काही अपेक्षा आहे का तुझ्यापासून? आजचा विद्यार्थी म्हणत असतो, माझ्या बापाने कुठं माझ्या आजोबाची सेवा केली मग ते काय म्हणलंय बा, माझ्या वडिलांनी आमच्या आजोबाला हाल हाल करून मारला म्हणलं, शिव्या देत. त्याच्या मानाने मी म्हणलं आमच्या वडिलांना फार कमी शिव्या देतो. अशी जर प्रजा झाली तर देवाला आवडणार काय? त्याचा हरिकवाणी देवा आपल्याला आवडत नाही, सहज सांगितलं. पण आपण प्राचीन इतिहास जर पाहिला किंवा आणि पुराणामधल्या जर कथा पाहिला तर सेवेला फार मूल्य आहे. किती मूल्य आहे. सेवा धर्म हा असा आहे, त्याच्यामध्ये आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये किंवा वेदाच्याकडून वेदामध्ये सुद्धा उपनिषदामध्ये मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव. माणसाने देवाची सेवा केली पाहिजे, गुरुची सेवा केली पाहिजे, धर्माची सेवा केली पाहिजे, राष्ट्राची सेवा केली पाहिजे. असे सेवेचे आहे. त्याच्यामध्ये आई वडिलाच्या सेवेमध्ये काय महत्व आहे? राम अवतार जो झाला तो कोणाकडे झाला? कृष्ण अवतार जो झाला नाही का? ते बघा. त्याच्यामध्ये राजा दशरथाचा बाण त्या श्रावणाला लागतो. राजाला कडून चुकतं, पशुला बाण आपला काही लागला नाही, म्हणलं माणसाला लागले जातो. तो व्यारोळ झालेला असतो, माफी मागतो. म्हणलं मला अपराध झाला, माझ्याकडून गुन्हा घडला, तुम्हाला बाण लागला म्हणून आहे घडली म्हणला घटना. तो श्रावण म्हणत असतो, राजा मी आनंदाने प्राण सोडेल, पण म्हटलं माझं एक वचन आहे. म्हणलं काय वचन आहे? ते पूर्ण करा, मी आनंदाने प्राण सोडेल. म्हणलं हे पाणी आहे ना, हे आमच्या आई वडिलांना घेऊन द्यायला. म्हणलं वचन द्या मला. वचन दिलं, आनंदात प्राण सोडला. पुढे राजा गेला. तर श्रावणाचे आई वडील बिचारे आंधळे पांगडे, हा काही बोले ना बघा. त्यावेळेला हा काही आता राजा असल्यानंतर कसं काय बोलणार तो? मग त्याच्या आई वडिलांनी मला म्हणले, बाळ तू बोलत नाही आमच्याशी, तुला राग यायला असला पाहिजे. ज्या अर्थी तू आमच्याशी बोलत नाही, कशाला रागा? म्हणलं दिवसभर या लोकांची सेवा करायची आणि भलत्या वेळेला रात्री 2 वाजता 1 वाजता 12 वाजता पाणी मागायचं, काही मागण्याची पद्धत आहे का? म्हणून तुला राग आला असला पाहिजे.
तू ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी आम्ही पाणी पिणार नाही. यांनी वचन दिलंय बरं. म्हणला मी पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. मग राजाला बोलावं लागलं. राजाने सगळा इतिहास सांगितला. मला घटना घडू नये. त्यावेळेला त्या आणखी श्रावण कुमाराच्या आईवडिलांनी सांगितलं, म्हणला बा आमच्या आधाराची काठी जशी तू हिरावून नेली त्याप्रमाणे तू सुद्धा राम राम करत मरशील. विठ्ठल ब्राह्मणाची वाणी सत्य करण्याकरता देवाला वैकुंठ सोडून अयोध्येत यावं लागलं. राम अवतार मीमांसेतले काय तो परमात्मा कार्य सांगितलं तुम्हाला. बरं याची सेवा असते. आणि सेवेचे तुम्हाला प्रकार सांगितले. आई वडिलांच्या सेवामध्ये काय सामर्थ्य आहे पुंडलिकरायला विचारावं. परमात्मा जो आलेला आहे कोणाकरता आला बरं असा भक्त आपल्या डोळ्यांनी पाहावा म्हणून. मग तिथून आला बघा परमात्मा पहिले जे पाय पंढरपूरला आले त्याला विष्णुपद म्हणतात. तिथे बघायला लागला आपला भक्त पंढरीत दिसत नाही. तिथून परतला वाळवंटी आला. वाळवंटा पुंडलिकरायची कोपडी होती वालीचा. घेऊन बाळवंडा परमात्मा घेऊन जाणे. माता आल्यानंतर आदर सत्कार नको का करायला. ते कोपी होती बा त्याला अडकण म्हणून वीट होती बा. त्या विटेचं मोठं महात्म्य आहे बा. आता सांगत नाही तुम्हाला. मला लगे काय चतुर्भुज मूर्ती देखील दृष्टी तो पुंडलिके वीट टाकलेली अशी पाठीमागे टाकली पाहिजे. परमात्मा सांगितलं देवा विटेवरती उभे राहा. बराच वेळ परमात्मा उभा राहिला बघा. काही बोलायच ना बा पुंडलिक. शेवटी देवाकडनं राहावं लागलं नाही. म्हणलं अरे पुंडलिका वैकुंठ सोडून तुझ्या जवळ आलो. एक शब्द माझ्याशी बोलत नाही. मागे फिरून सुद्धा पाहत नाही. म्हणलं देवा तसेच उभे राहा. बरं मी जर बोलायला लागलो तर म्हणलं माझ्या आई वडिलाची झोप मोडेल. म्हणलं तसेच उभे राहा. अशी सेवा पाहिल्यानंतर आमच्यासारखा असतं तर म्हणलं काही कळतंय का इतक्या लांब मुलाकडून पाहत नाही. धाबा शिव्या हसत देवाला आनंद झाला. म्हणजे याला म्हणतात बघा सेवा. सांगितलं म्हणलं असाच उभा अजूनही परमात्मा जसाच्या तसा उभा भाविकासाठी उभेच्या उभेच राहायचे. पुढचा इतिहास आहे सांगत नाही तुम्हाला. असं नाही जो परमात्मा उभाच्या उभाच आहे बघा तो कोण आहे बघा. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे पण काय सेवेमध्ये सामर्थ्य आहे. एखाद्या माणसाला दारावरती आणि एक तास जर उभा केला किंवा त्याची काय तळमळ होत असते. युगे झाली 28 अजून परमात्मा उभा. युगे झाली 28 उभा आम्ही सुद्धा कसे उभे राहतो सोडून द्या प्रश्न. देवाने सांगितलं पुंडलिकराने सांगितलं मला तसं नाही उभं राहायचं. संपायात उभे राहा. विटेच्या खाली बोट सुद्धा येता कामा नये. राष्ट्राचा सैनिक कसा उभा असतो असं आहे. आज जर असा सैनिक जर उभा राहिला नाही तर उद्या हिंदुस्थान शक्य नाही बघा. आपल्या देशाचं संरक्षण करण्याकरता घरातून एक एक सैनिक तयार व्हावा. त्यापुढे भारत देश उभा राहील. आज गरज आहे. काळाची काय आहे गरज आहे. असं आहे. नाहीतर राष्ट्राला अनेक शत्रू सगळे झालेले आहेत. बरं आजची भारताची देश स्थिती कशी आहे सोडत द्या. आपला काही तो विषय नाही.
तेव्हा कशाकरता सांगितलं, अजूनही सुद्धा त्या समपावले तू भाई वा परमात्मा. आमचे तर पुंडलिकरावरती रागवतात, मराठी पुंड्या काही कळतंय का तुला? अरे तू मराठी भाषा आहे बरं, नाही तर तुम्ही म्हणा आम्ही पुंड्या मोठ्याची भाषा आहे. काय पुण्या माताला असे नव्हे हे झाले 28 परी अजूनही मला शिकवेस. म्हटलं देवा हे पा अजून उभा हे सेवेचं फळ आहे. कशा आहे ही सेवा? तर अनेक मला तुम्हाला सांगता येईल. गुरुची सेवा कशी करावी ज्ञानोबाकडून शिकवतो. यावेळेला ज्ञानेश्वर महाराज आणि समाधी स्थळाकडे जात असतात. एक हात परमात्मा धरत असतो, एक हात निवृत्तीनाथ मारतात. जातो ज्ञानेश्वर बैसागया. पण बसण्याच्या पूर्वी भगवंताच्याकडे पाहतात बघा 3 वेळा स्तुती केलेली आहे. गोड आहे, पण समाधीमध्ये वाचत तुम्ही ते देवाला नमस्कार करतात आणि पुढे आपल्या गुरुला करतात. 2-3 प्रकारचं नातं आहे बा. ज्या वेळेला विठ्ठलवंताने रुक्मिणी गेली त्यावेळेला आणखी निवृत्तीनाथाला सांगितलं, नाही बा वडील भाऊही तूच आहे, यांचा आई कोण आहे तूच आहे, वडीलही कोण आहे तूच आहे, आणि पालकही कोण आहे तूच आहे, आणि गुरुही कोण आहे तूच आहे. असं आहे हे बा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. असं आहे ज्ञानेश्वरीवाचं तुम्ही त्याच्यामध्ये. ज्या वेळेला आणखी ज्ञानेश्वर महाराज समाधी बसण्याच्या पूर्वी गुरुला नमस्कार करतात बरं का, आणि डोळे भरून पाहतात बघा. त्यावेळेला कधी न प्रवृत्तीमध्ये येणारे निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या डोळ्याला जो भोग लागतो तो आवरला जात नाही. विठ्ठल भगवान म्हणत असतात, निवृत्तीनाथ महाराज तुम्ही जर असं केलं तर म्हणले सोपानं मग करायला कोणाकडे बघायचं बरं का. त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अवज्ञा कधी नाही, गुरु शिष्य पण काय सेवा असते याला सेवा म्हणतात. अशी सेवा महाराज म्हणतात आम्ही करू. तुकोबारायला विचारलं तुम्ही सेवा करणार, पण म्हणलं हे पाच सगळे जग दिसतं तुम्हाला, तुम्ही सेवा करणार तरी कोणाची? महाराज म्हणतात हे बा मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला ज्याला आपलं हित कळते. काय कळते? या हितामध्ये तुम्हाला सांगेल एक ऐक हित आहे, पारलौकिक हित आहे, एक पारमार्थिक हित आहे. हे हित ज्याला कळते, परमार्थिक हित ज्याला कळते. आता ऐक हितामध्ये जर सगळे प्रवृत्त असतात त्याला काही फारसं सांगावं लागत असते का? असं आहे त्याला काही इतकं विशेष नाही. माणसाला पोटभराचं अक्कल बरं का सगळ्याला आहे बघा, शिकवायला लागत नाही बरं का. एखादा साखरेचा दाना जरी पडला असला तरी मुंगी सुद्धा जात असते. पोट भरण्याची अक्कल सगळ्याला आहे, गुराला आहे, गुणालाही आहे, त्याच्यात काही कुठे अक्कल कोणती नाही, उद्धाराची नाही. आणि मनुष्य देह पोट भरण्याकरता आहे का उद्धारा करता आहे? विठ्ठल केवळ पोट भरून जर मनुष्य मरत असेल तर भले तुझं भले पक्षी त्या पक्षी उपाशी राहत असतात. उद्धाराचा देह आहे. उद्धाराचा चला हित कळत असत असा जो आहे बरं का, ज्याला पारमार्थिक हित कळते, अशा या रत्नाला जन्म देणारे आई वडील सुद्धा ज्ञानोबा आपले तुकोबार म्हणतात तो तर धन्य आहेच आहे, पण त्याला जन्म देणारे आई वडील सुद्धा धन्य आहे. मंगाच्या पहिल्या चरणात आपुले आहे आपुले आहे
तेव्हा त्याच्या आई वडिलाला सुद्धा तुकोबाराय धन्यता देतात. रत्न ज्याच्या पोटी जन्मा शुद्ध निजा पोटी फळे मोठी म्हणून. आणि तुकोबाराय म्हणतात सगळ्याला आनंद होत असतो, त्याच्यापासून आम्हालाही सुद्धा आनंद होत असतो. आनंदाच्या काही आणखी गुण त्याच्या ठिकाणी असल्यामुळे माणसाला आनंद होतो. बरं का, काही गुण असावे लागतात. बघा, एक पोरगा असा आपला मळा होता, त्याच्यामध्ये आणखी बरेचसे आपले काही फळाची झाडं बिडं होती. एक पोरगा त्याच्यावरती फळं तोडायला लागला. त्या बगीच्याचा मालक आला, त्याला विचारलं का रे, म्हणलं हे मळा कोणाचा, काम कोणाचा, हा कोणाला विचारून तो झाडावरती चढला, संकटंत खुशाल फळ तो पण राहिला. म्हटलं या वयामध्ये नाही का 7-8-9 वर्षाच्या वयामध्ये तुला अशी सवय आहे. म्हणलं अजून तर सगळं आयुष्य आहे की. म्हणलं आता तर इतका गुन्हेगार आहे, तो उद्या तर म्हणलं तू वाटतं गुन्हेगार असेल. काही खरोखर आहे का? बालवयामध्ये संस्कार कसे पाहिजे, चांगले असावे लागत असतात. अलीकडचा काळ असा आहे का, बालवयामध्ये आता शिबिर होत असतं बरं का आपल्या आमच्या भागाला, किंवा हे शिकून गेलेली मंडळी शिबिर घेत असतात. त्या शिबिरामध्ये चांगले संस्कार असतात बरं का. काही व्यसना असं आमके तमके असतात, त्याच्यामध्ये काहीतरी भारी पाठ म्हणा, काही मृदंगाचे बोल, काही गायनाच्या रागाविगा त्याला शिकवल्या जात असतात. काही गीतेची संतांमध्ये त्याला चांगले संस्कार प्राप्त झाले असल्यामुळे त्याला वळण नाही काय वेगळं. एक पोरगा होता, आमच्याकडे घेऊन आला, काय नाही 12-13 वर्षाचा पोरगा होता. म्हटलं बा काय बाळ कशा करता आला, म्हणले याला माळ घाला. म्हटलं 12-13 वर्षाचा कोण सांगितलं माळ घाला. मी 6 दिवस म्हटलं बा, म्हटलं मग जरा नवल वाटलं. म्हटलं हे कोण आहे तुझे, म्हणजे माझे वडील आहेत. पण आता वडिलांनी सांगितलं पाहिजे मुलाला काय घाला, मुलगा सांगतो बापाला काय घाला. हे शिबिराचे संस्कार शिबिर पाहिजे. बरं माळबीळ घातली, काय सांगायचं ते सांगितलं. म्हणले बाबा आणखी आमच्या वडिलांना सांगा. म्हटलं काय सांगा, म्हणजे त्यांना सांगा बीड पित नका जाऊ. जो मुलगा बापाला बीड सोडण्याकरता सांगतो तो आयुष्यात बीड पिईल का? असा जर मुलगा असला तर बापाला सुद्धा आनंद होतो. बाप सुद्धा सांगत असतो ऐ बाबा इकडे, मग बाबा विचारत असतो. म्हटलं बाबा काय, नाही बाबा बरं बिडी प्यायची नाही आयुष्यात तरी. म्हटलं बाबा मुळीच मग म्हटलं तुला सांगतो बिडी प्यायची नाही, बिडी प्यायची नाही. बाबा मुळीच काय ना 2-3 तास झाले तर पुन्हा बाळूला करतो. ऐ बाळू इकडे. बापा सांगतो कोणाला सांगतो, मला बिडी पेटून आण. आता आज्ञा म्हणून जातो विचारा पेटवायला. आता बिडी पेटवायची असते तोही विचार करत असतो. म्हणजे आपल्याला आपले वडील सांगतात बाळू बिडी प्यायची नाही, बिडी प्यायची नाही. आणि आपले बाप तर पिल्याशिवाय, ज्या अर्थी आपले वडील पितात त्या अर्थी बिडीमध्ये काहीतरी रस असला त्याशिवाय पितं कशी म्हणायचं ना, काय रस आहे याच्यामध्ये. म्हणून त्याने आपली बिडी पेटवली, त्याच्यावर थोडा कार्यक्रम केला बरं का. आणि ती घेऊन आला बापाकडे. बापाने पाहिलं, म्हणला ही थोडी उडी दिसते, पेटली दिसते. अरे बाबा बिडी घ्यायला खातो. म्हणला बाबा बिडीच नाही. खरा मला म्हणायला लागले बिडी घ्यायला का, तुम्ही सांगितलं म्हणला बिडी प्यायची नाही. म्हणला मुळीच प्यालो नाही. काय म्हणला तू जर बिडी घ्यायला नाही तर उली कशी काय झाली. म्हणले बाबा सांगू तुम्हाला. अरे म्हणलं काय झालं. म्हणजे बा ज्या वेळेला मी त्या बिडीला विस्तवावरती धरली, ती म्हणला विस्तव पाहिल्यानंतर इतकी घाबरली काय विचारूच नका. इतकी घाबरली, त्या घाबरेपणामुळे म्हणला ती बिडी मुतली म्हणा. आणि तुम्ही खुशाल तोंडा काय म्हणाल तुम्हाला. असे संस्कार असतात. म्हणायला लागले अरे तू हे फळं तोडतो, या वयामध्ये तुला हे संस्कार आहे. नाही बा तुझ्या वडिलाला आणखी सांगितलं पाहिजे. म्हणला हे संस्कार तुझे चांगले आहे. पुढे म्हणला तुझे वडील, म्हणलं त्या झाडावर बापही चोर चोर. मग ते आज हा वाटे देवा
बरं का, हरी कोणाला वाटते का? बरं काय, तसंच दृष्टांताने सांगतात ना तुम्हाला, हे संस्कार असतात. पुढे एखादा कल्पना करा, कोणाची वस्तू पडली असली किंवा काही असली, काहीतरी एखाद्या पोराला जर दिसली तर काय हुशार असतं बघा ते, असं झटकन पाय ठेवत आणि घेऊन जात असते. एखादा मूल असतं, एखाद्याचा पाकीट पडला म्हणा किंवा काही म्हणा, आणि ते बघतो बघा, हात लावत नाही, पाकीट आपलं नाही, हात लावणं हा काय गुन्हा आहे, हात लावत नसतं, काय कोणाचं सिद्ध. बरं यदा करायचे त्याने घेतलं, त्याच्यात म्हटलं नाव असते, आमचे आमचे गाव आहे काय त्याच्या घरी घेऊन जात असतात. ते म्हटलं अहो तोही विचार आता, ते कल्पना करा, पाकीट हरवले असते, काय 4-5 हजार रुपये त्याच्यामध्ये असतात, काही महत्वाचे कागदपत्र असतात, बेचैन होत असतो, इकडे पहा तिकडे पहा तिकडे पहा, सापडत नाही, बेचैन लागत. कशामध्ये या मुलाने जर त्याला पाकीट नेऊन दिलं, म्हटलं भाऊ तुमचं काही हरवलं का, हे बघा म्हणायला लागलं, रस्त्यामध्ये पाकीट होतं, त्याला किती आनंद होतो बरं, जावे त्याच्या वंशात तेव्हा किती आनंद होत असतो. म्हणलं बाळ काय तुझे उपकार आहे बरं, मला सांग तुला काय देऊ. म्हणत असतो म्हणलं बा हे घे 1-2 त्याच्यातले 2-3 लाख पण मी घेणार आहे, माझं कर्तव्य आहे ते मी केलेलं आहे, मी मुळेच तुमचे पैसे घेणार नाही. तयाचा हरिक वाटेल अशी जर प्रजा निर्माण झाली, उद्या आपला भारत रामराज्य होईल. विठ्ठल संस्कार असतात. आज या संस्काराची काय गरज आहे बरं का. असे जर असले, अशी जर प्रजा निर्माण झाली तर देवाला आनंद होत असतो. अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, कुळी कन्या पुत्र होती ती सात्विका, कुळी कन्या पुत्र होती ती सात्विका, पुत्र होती ती सात्विका, कुळी कन्या पुत्र होती ती सात्विका. महाराज त्या परिसरात लोखंडाला लावून त्याचं सोनं होत असते. देणाऱ्या माणसाला आणि त्याने लोखंडाला लावून जर सोनं केलं तर आनंद वाटतो. म्हणला भाऊ केक केला त्याने, आणि एखाद्या माणसाने तर त्या परिसराने डोकं फोडलं तर म्हणला मूर्खपणे त्याला आपण याला विनाकारण दिला, असं होत असते. असा मनुष्य देह म्हणजे जेणे तू जोडसी असा मनुष्य देह आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला जीवन कशा रीतीने जीवनाची वाटचाल करावी एवढ्याकरता निमित्त करून भगवंतांनी गीता सांगितली. अर्जुन निमित्ते कृत्य. अर्जुनाला शहाणं करायचं का जगाला शहाणं करायचंय? जगाला. एका युगापुरतं का अनेक युगापुरतं? गीता कधी निर्माण झाली? द्वापार युगात. अजूनही सुद्धा जगामध्ये गीतेसारखा ग्रंथ नाही. विठ्ठल ग्रंथाचा राजा म्हणजे कोण आहे? गीतेवरती 7 सीट आहे. आमचे मामासाहेब दांडेकर सांगायचे. शेवटी नाही का विनोबा भावेने सुद्धा त्याच्यावरती, गीताई टिळकांनी सुद्धा त्याच्यावरती लिहिलेलं आहे. पुन्हा ती संस्कृतामध्ये असल्यामुळे आमच्या ज्ञानोबरायने तुम्हाला आम्हाला वाचता यावी. मला संस्कृत भाषा जगाशी कळेना, मला कळत नाही तरी संस्कृताची आपली बोलभाषा कोणती आहे? मराठी आहे का नाही? त्या वर्धेला सेवाग्राम म्हणून आश्रम आहे. तिथे महात्मा गांधी राहत असत. त्या आश्रमामध्ये तिथली ती सगळी मोठी मंडळी, बजाज कंपनी अमकं तमकं सगळे, बिर्ला न ते सगळे तिथले ते बजाज एक वारली होते त्यातले मोठे. म्हणून त्या पवना नदीच्या काठी आणि मोठा समुदाय जवळ
त्या ठिकाणी बरेच लोक मंत्र म्हणायचे, मोठे मोठे पंडित अमक तमक सगळे, पण लोकांचा गोंधळ व्हायला लागला. अमाप समाज जमला, सगळा जिकडे तिकडे गोंधळ व्हायला लागला. कोणी काही कोणाला ऐकेना, बाबा काय होणार. शेवटी महात्मा गांधी एक विनोबा भाईला म्हणाले, भाई विनोबा या तुम क्या कह रहे हो, कोई दुनिया को समझ सके ऐसा कुछ कहो. आता काय करते ते मंत्र कुठं कळते का लोकांना. वारकरी है क्या यहाँ पे. महात्मा गांधी एक वारकरी उठला होता, म्हणजे कहो कोच. त्याने त्यावेळेला आणखी त्या लाऊडस्पीकर मधून म्हटलं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. आता येतो तुमच्या गावी नाता कृपा असणे. सगळा समाज शांत झाला. कोणत्या भाषेमध्ये म्हटलं, मग ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत गेली. संस्कृताची भाषा, संस्कृताची भाषा, मराठी निशेष अर्थ केला, मराठी निशेष अर्थ केला. केला जगाची उपकार, केला जगाची उपकार, गुणांच्या सर्व गीता भागवत. गीता भागवत, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत, गीता भागवत, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. तुरी कन्या तुरी कन्या होती सात्विका, तुरी कन्या अखंड चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड द्वापार युगामध्ये निर्माण झालेली आहे. त्याच्यावर ते ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षाच्या पूर्वी टीका लिहिली. 700 वर्षानंतर कितीतरी ग्रंथ झाले, वाङ्मय झालं, काल बाह्य झालं, लोकाला कोण्या आडगळीत पडलेला आहे माहिती सुद्धा. ज्ञानेश्वरी किती काढावं इकडे तिकडे काय काय. आमची मामा गीतेवरी टीका एक ज्ञानेश्वरी देखा, एक ज्ञानेश्वरी देखा, एक ज्ञानेश्वरी देखा. तेव्हा असा हा ग्रंथ आहे. काल बाह्य नाही. आम्ही मामासाहेब दांडेकर म्हणायची सोन्याची फुलं आहे. कशाची फुलं आहे. सोन्याची. सोन्याची फुलं कुठं कुंभत असतात. जशीच्या कीर्ती वाढत आहे. हजारो ज्ञानेश्वरा काढा जिकडे तिकडे नवे नवे. आजच्या तर आमच्या विद्यार्थी लोकांनी किंवा प्रतिष्ठित लोकांनी काय त्यांच्या आणखी वैभव सांगावं. कोणी ज्ञानेश्वरी मंदिर बांधतो. आमच्या केंद्रीय महाराजांनी आळंदीचं भूषण करून टाकलं. आमच्या भुले बाबांनी तर गाथा आलं का लक्षात. काय याला म्हणतात पुण्य. तेव्हा अशी जी आणखी प्रजा आहे
असे जे आणखी आहेत आमचे तुकोबाराय म्हणतात. काय तुकोबारायच्या अंतःकरणामध्ये असेल, तुकोबाराय म्हणतात अशांची मला सेवा घडली तर माझ्या भाग्याला पार. म्हणे माझ घडोत्याची सेवा, घडोत्याची सेवा. तुका म्हणे मला घडोत्याची सेवा, घडोत्याची सेवा. घडोत्याची सेवा, घडोत्याची सेवा. तुका म्हणे मला घडोत्याची सेवा, घडोत्याची सेवा. हरिभक्तीपरायण गायनाचार्य बाबूराव महाराज साखरे, हरिभक्तीपरायण गायनाचार्य योगीराज महाराज वागुंडे. बोलिया हिता बोलिया हिता माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे साधे
कन्यापुत्रा याचा हरी खवाट देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा कोणाला माणसाचं रक्त लागेल. अनेक जागा माणसाचं रक्त लागलं म्हणजे आमच्या गावातले जेवढे माणसं आहेत त्यांना तो खाल्ल्याशिवाय काय उपकार काय अशा माणसाला तर तुम्ही सांगा काय ज्याला हितही कळत नाही ना अनहितही कळत नाही असा काही वर्ग असतो त्याला हित कळत नाही पण हित व्हावं असं वाटतं. असाही वर्ग असतो हित कळते पण हितामध्ये जागृती म्हणजे तो त्याच्यात तत्पर नसतो. हित कळते हित कळते असं सांगू तुम्हाला. पुराणी गावात असाच श्रावण महिना होता. पुराण वगैरे सांगायचे ऐकणारा ऐकायला येणारी बाई बरी भारी होती बा. म्हणजे बाबा उद्या दिवस कोणता आहे मला श्रावण सोमवार आहे. बरं म्हणायला लागले तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे शेवटचा सोमवार आहे. खूप आग्रह केला बाबा. नाही म्हणलं कशाला भानगडीत पडता या जाऊ द्या. बाईने पाय धरले म्हणजे बाबा जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी सोमवार सोडण्याकरता येत नाही तोपर्यंत मी पाय सोडत पुढे जेवायला आई बाबाईने भाज्या वगैरे सगळ्या काही तयार केल्या तेव्हा जिथं आणखी जेवायला बसणार तिथे काही असे टोपले होते बा त्याच्यात भाज्या होत्या काही बरं का भेंडी म्हणा कारली म्हणा आणि त्याच्यात वांगी इतकी सुंदर होती काही असे वांगी कांदे आणि ते म्हणजे वांगीचे लहान लहान संकरित नाही बरं एवढी मोठी लहान लहान वांगी होती कोवळी कोवळी बारीक बारीक काठीवाला भीमा काठ इंद्रायणी काठ गोदा कृष्णा पाण्याने विद्यानंद नद्याला रडवायला लागला पाऊस. माझ्या मनात असलं तर अजूनही सुद्धा वेळ आहे पांडल्याशिवाय राहणार नाही. आपण देवाला प्रार्थना करू कारण तिच्या हातात आहे बा. असं आहे ना काले वर्ष तू पर्जन्य असं आहे ना देवाच्या हातात आहे म्हणून त्याला आपण विनंती केली पाहिजे बा. तुम्ही पहा नियमक कोण आहे त्याचा समुद्री रेखा सूर्याला सुद्धा सांगितलं मला रोज उगत कोणताही योग त्रेता असो द्वापार असो कोणताही युग असो कोणत्या दिशेला उगवलं पाहिजे कोणत्या दिशेला मावळलं पाहिजे भलत्या दिशेला उगवता येते का भाग आहे सूर्याला भिषास्मात वाटत पाहिजे बरोबर पूर्वेला म्हणजे पूर्वेलाच उगवलं पाहिजे बा असं देवाची आज्ञा आहे बाबा. उपनिषद वाचत नाही आम्हाला जेव्हा जितके तास ड्युटी आहे तिच्यात 1 सेकंद सुद्धा कमी होणार नाही तितकी केलीच पाहिजे. नाही तर का सूर्य उगवतो आणि 2 तास आपण मावळून जातो का असं झालंय का आज्ञा आहे का जाऊ द्या. महाराजांनी सांगितलं कृष्णा काठची वांगी अशी दुसरी कोळी कोळी होती ती कांदे बिंदे पाहिले
कच्ची वांगी पाण्याबरोबर पुराणी बुवाच्या तोंडाला काय सुटलं, पाणी सुटलं. आणि मग काय जेवायला बसलं, काही मान्यवर मंडळी होती. मग बाई वाड्याला आली बघा. वाड्याला आल्यानंतर आणि ती लांबून पाहिली पुराणी बुवाने, आणि काय ती पातेल्यामधली वांगी बघा, बाहेर हे बरं का पाण्यात शिजवलीच नव्हती बघा. एक पाव किलो वांगी 1000 रुपयाचा मसाला. आता कच्ची वांगी तर पुराणी बुवाच्या तोंडात पाणी आणते. असं काय विचार. बाई आली बा शेजारच्या पानामध्ये वांगी वाढली बघा, आणि पुराणी बुवाचं पान दिलं सोडून पुढे म्हटलं बाई पान सुटलं ना. म्हणजे बाबा तुम्ही सांगितलं आहे ना, काय सांगितलं आहे म्हणजे पुराण नाही का, कांदे वांगी म्हणून सांगितलं आहे. म्हणजे बाई हे बा कांदे वांग्याची भाजी खाऊ आहे, रस्सा खायला. मग काय बाईला म्हटलं म्हणलं करायचं. आली बघा ती हे वांगे तळलं होतं ते व्हावं. मग बाई ते वांग पडू नये म्हणून असं दांडा लावला. पुराणी वावडायला गेल बाई, दांडा कशाला लावला. म्हणजे वांग पडायला लागतं. म्हणलं बाबा ते जर वांग त्याच्या तुमचा दांडा कशाला काढा बघ म्हणाला. आपण म्हणले बाबा तुम्ही सांगितलं ना चातुर्मास काय भाऊ नाही. म्हणलं बाबा म्हणजे पुराणात नाही का सांगितलं तुम्ही. म्हणलं पुराण कुठं सांगितलं. म्हणलं ते म्हणा. मग पुराणातली वांगी पुराणात हित कळते पण हितामध्ये तत्पर नाही. माणसाला त्याच्या पुढे तो पुढे जाऊन सांगायचं आहे, हित कळालं पाहिजे. असे जो नाही का अलीकडचे पोरं पाहताना कळतं ना. लहान लहान पोरं आम्ही पाहतो मग हे पुस्तकाचं पाठीवर पोहोच असतो. आम्ही विचारतो सर अरे तुम्ही किती अभ्यास करतो. मला म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का. अरे म्हटलं काय माहिती आहे. 100 पैकी 90 मार्क मिळवल्याशिवाय पुढच्या शाळेत प्रवेश मिळत. आता काळ आहे हित कळावं लागत असतो. म्हणून हित ज्याला कळते. महाराज म्हणत असतात हित जर कोणाला कळत असेल तर ज्ञानोबा येतो. लोकले ज्ञान जगी हित नेमती अवतार पांडुरंग नाव ठेवले. म्हणून तुमचं आमचं हित कशामध्ये आहे हे जर कोणाला माहिती असेल समजा शोधून आले तेव्हा हिच्यामध्ये 3 प्रकार पडत असतात. एक हित, दुसरं पाणलौकिक हित आणि तिसरं आत्महित. अहित हित म्हणजे माणसाला कमीत कमी नाही तरी पोट भरणे इतकी तरी काय पाहिजे अक्कल पाहिजे. भीक मागण्याचा प्रसंग येणार इतकं तरी माणसाला पाहिजे. त्याला अहित हित म्हणतात. माणसाच्या जीवनामध्ये हे सुद्धा माणसाने प्रयत्न करावा. पण हे हित जरी माणसाने असलं तरी उपयोग काय. किती जरी संपत्ती मिळाली, रावणाची काही कमी संपत्ती होती का. एवढी संपत्ती सांगा ती कवडी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली हित आहे. पण पुढे आपल्याला अंतकाळच्या वेळेला काही आत्मनिष्ठ मंडळी घरची लोक असतात. तर म्हणलं तुम्ही बाबा काही काळजी करू नका, घटना घडलीच तर तुम्हाला दावा असा करू नका. विचारू काय तुमचा 10वा म्हणा 13वा म्हणा तुमच्याकरता जे जे लागेल ते करू. काही प्रश्नच नाही. प्रसंग आला तर तुमच्या नावाने काहीतरी हे करू. पण असा कोणी मिळतो का त्याच्यामध्ये नाही का. अरे म्हणलं हे काय मेल्यानंतर काय करणार ते आमचा काय त्याच्याशी संबंध आहे. हे
ही दैवात नाही त्याच्यामध्ये. पण हीच जर कोणचं असेल त्याने काही दान पुण्य केलं असेल बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार उत्तमची गती तो एक माझ्या घरात त्याने जर 7 कोटी रामनामाचा जप केला असेल जे पुण्य आहे ते घेऊन जाता येईल. इथनं धन आणि भूम पशुराज्य गोष्ट इथंच राहते. आणि जे काही तुम्ही दान धर्म पुण्य केलं असेल आणि ते मात्र कुठं जाते. म्हणून ज्ञानोबारांनी म्हटलं अरे मला पुण्य करा. सोपं पुण्य आहे म्हणलं. पैसा लागतो कसं पुण्य करण्याकरता. पैशाने पुण्य होते. पुढे नदी स्नान केल्याने होते तीर्थयातली. सोप्यातला सोपा मार्ग पुण्याचा आमच्या ज्ञानोबारांनी हरिभट हरिमुखे असं पुण्य उत्पन्न होत असतं. आजपर्यंत होण्याची शक्ती त्याच्यात नाही. जन्ममरण चुकवण्याची शक्ती जर कोणात असेल अध्यात्मात आहे. खरं हीच कशाला म्हणायचं अध्यात्म असं आहे. म्हणून सहज एक दृष्टांत देऊन आपली सेवा संपवायची. तमसोमा ज्योतिर्गमय असतोमा सद्गमय मृत्यूर्मा अमृतम. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये मृत्यूची भीती आहे. एक एवढा मोठा पांडवाचा वंशज परीक्षिती राजा त्याला 7 दिला जाणार तू आजपासून 7 दिवसांनी आता काय काही पाहिजे माझा काही करमते का. मग गंगाच्या किनाऱ्यावरती झोपडी बांधली का. आता मोठ्या वंशज आहे ऋषी महर्षीत नाही भागत वाजा. आता मोठ्यांना कोण कोण भेटत नाही सगळे. उपयोग काय आहे त्याचा काही उपयोग नाही. कसं काय आहे जातो आम्ही झाला त्याच्याकडे. पण त्याचं काही भाग्य होतं म्हणून श्रीमद परमहंस प्रतिवटिकाचार्य सुखदेवजी महाराजांनी काय पाहिजे 7 दिवसपर्यंत त्याला भागवत सांगितलं. परिणाम असा झाला ते भागवत चालू असताना आणि राजा परीक्षितला विचारतो मला राजा परीक्षित गुरु मला चालू द्या चालू द्या. होता 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 अरे म्हणला तुला काही भूक लागत नाही का तहान लागत नाही का असं विचारलं. तुम खा मृत भोजनम तुमच्या मुखामधून हे ज्ञानामृत प्राप्त होत असल्यामुळे मला काय आनंद आहे. शेवटच्या दिवशी विचारतात ना राजा अरे आज तुझा मृत्यूचा दिवस आहे मला तू मरणार आहेस असं विचार शुकाचार्य विचारतात. मला तुझा साप चावून मरणार आहे की. त्यावेळेला राजा परीक्षेत काय उत्तर दिवस मला गुरुजी कोण मरणार आहे. तुमच्या उपदेशामुळे राजा परीक्षिती अमर झालेला आहे. नाही बा देह पडणार आहे मी मात्र काय झालं अमर झालं. ही शक्ती कोणात आहे अध्यात्मात आहे. ही शक्ती असेल म्हणा का बरं तो साबित नाही. ब्राह्मणाची वाणी का खरी करीत नाही याला ब्रह्मभावार्थी अंगवा. देह भाव निवृत्त करून कोणत्या भावात न जाय ते इंद्रिय ते भाव जाय. असा हितामध्ये जो जागृत आहे आपली या हिता असे जो जागृत बरं का आपलाही उद्धार करतो आपल्याबरोबर अनेकाचा उद्धार करतो. म्हणून महाराज म्हणतात धन्य माता पिता आणि त्याचा देवाला आनंद वाटतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात कुळी कन्या पुत्र होती
तुम्हाला जर भाग्य प्राप्त झालं तुकोबारांचा त्याची सेवा नवे नवे त्याच्यात आणि जन्म देणाऱ्या आई वडिलाची सेवा जरी प्राप्त झाली तरी माझ्या भाग्याला आहे नाही का. त्याच्यामध्ये हरिपाठामध्ये सुद्धा हरिवर्णन केलं. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिबी नाही असं आहे ना. हरिपाठ कीर्तिमुखी जरी नाही परिचर्ची होईल कीर्त्याचं तपाचे सामर्थ्य कपिल नाम चिरंजीव कल मातृ पितृ भ्राता सर्वत्र चतुर्भुज नर व एकच सर्वांचा उद्धार करत असतो. म्हणून त्यांची सेवा करावी महाराज आपली इच्छा करत असतात. तुका म्हणजे मत घडू त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवात फार नाही असे जे सेवेचा मार्ग दाखवणारे ज्याच्यामध्ये आणखी आपल्या जीवनाची सफलता होत असते असल्या प्रकारचा आणखी ग्रंथ तुम्हाला देऊ. ज्ञानोबराय जसे समाधीमध्ये आहे त्याचप्रमाणे तुमच्या आमच्याशी बोलणारे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत आहे. आपल्याशी तुकोबराय गाथेमध्ये बोलतात. नाथ महाराज भागवतात बोलतात. आपण त्यांची संवाद करावा आणि त्याच्याकरता त्यांचं चरित्र आपल्याला कळावं. त्यांनी आपल्याला ग्रंथ जे दिले आहे त्यांचं आणखी आपल्याला अनुमोदन व्हावं. त्या ग्रंथाचं चिंतन व्हावं. एवढ्याकरता महाराष्ट्रामध्ये यज्ञदा चरती मार्गदा म्हणून हा अखंड नाम सप्ताह असे सप्ताह झाले. त्याच्यापासून अनेकाला कल्याण होत असते. कुणाची व्यसनं सुटत असतात. कुणाची भांडणं असेल परस्परामध्ये प्रेम निर्माण होतं. ते प्रेमामध्ये भांडणाचा विसर पडत असतो. प्रजा जी असते सुशनात होत असते. असा मार्ग दाखवणारे जर कोण असेल ज्ञानोबराय तुकोबराय जरी आणखी आज आपल्यामध्ये नाही पण पुण्यभूमी आहे बघा त्यांची. हा परिसर म्हणजे सगळा ज्ञानोबराय तुकोबरायच्या याने पावन झालेला आहे. मग आपले कर्तव्य आहे त्यांचं आपण भजन करू. ज्ञानेश्वर हाताचा उपयोग होतो. त्यातल्याच आपल्या संप्रदायामध्ये असा विशेष आहे कोणता आहे करवेल तरी करा सेवा भक्तीरस सांगितलं. मग आपण खाली बसलेली मंडळी जर आपण आपल्याला आनंद अधिक लुटायचा असेल तर पुन्हा संध्याकाळी हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तेव्हा दोन हात उंच करून देवाला आवडणाऱ्या अशा भक्ताचं आपण भजन करू. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव हरिभक्तीपरायण गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज झोळ वासिंबेकर आणि हरिभक्तीपरायण गायनाचार्य शिवाजी महाराज वाघ देहूकर द्रुपद मंत्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य
Hare